तालुक्यातून उमरोली जिल्हा परिषद वार्ड आणि पंचायत समिती उकरूल या ठिकाणी उमेदवारी अर्ज आम्ही आज दाखल करत आहोत। पंचायत समितीचा आता केलेला आहे। थोड्या वेळात मी पूर्ण जिल्हा परिषदचा आम्ही मानगाव वरेडी हा जिल्हा परिषद वार्ड आहे, इथे आम्ही दाखल करत आहोत। आणि जनतेतून म्हणजे आपण एखादा पक्ष ठरवतो याला द्यायची त्याला द्यायची, परंतु संपूर्ण गावातील ग्रामस्थांना, परिसरातील प्रत्येक गावातील ग्रामस्थांचं जनकौल घेऊन उमेदवारी भरण्याचा कौल घेतलेला आहे आणि लोकांसाठी काहीतरी चांगलं करायचं आहे। राजकारणात चढाओढीपेक्षा समाजसेवेचं व्रत घेऊन माझी पत्नी प्रियंका पाटील हिने उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की सर्वांच्या आशीर्वादाने आमचं रेल्वे इंजिन या निवडणुकीमध्ये उतरलं असून जनतेचं भरभरून प्रेम आणि मतदान रूपी आशीर्वाद याची आम्हाला नक्कीच खात्री आहे की त्याचं विजयामध्ये रूपांतर होईल। तुर्तास महाराष्ट्रमान सेना ही स्वबळावरती इथे उतरलेली आहे। मला वाटतं अनेक लोकांशी आमचं बोलणं चालू आहे आणि अनेक लोकांचे प्रस्ताव देखील येत आहेत। विविध पक्षांचे प्रस्ताव येत आहेत, आघाडी असेल, महायुती असेल, त्याबाबत चर्चा देखील सुरू आहेत। आम्ही योग्य तो निर्णय, पुढील रूपरेषा, लोकांची मतं, ज्या लोकांच्या भरोशावरती हा उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्यांचं म्हणणं ऐकून पुढे निर्णय घेऊ। परंतु तुर्तास महाराष्ट्रमान सेना ही या निवडणुकीमध्ये उभी राहिलेली आहे आणि लढवणार देखील आहे। पुढचा युती जी काय आहे ती पुढचा निर्णय आम्ही नंतर घेऊ। खरं तर आमदारांची आणि आमची चर्चा सुरू होत असतेच, तसेच आपली परिवर्तन विकास आघाडीला देखील आमची चर्चा चालूच आहे। त्यामुळे ज्या ठिकाणी उमेदवार नसतील, ज्या ठिकाणी उमेदवार असतील याबाबत काही चाचपण्या इतर पक्षांकडनं चालू आहे की तिथे मनसेने आमच्या सोबत यावं। परंतु शेवटी महाराष्ट्रमान सेना हा एक स्वतंत्र पक्ष आहे। उद्या आम्ही जर इथे उमेदवारी लढत असू तर आमच्याकरता कोण काय करतं आहे हे प्राधान्य दिलं जाईल। महाराष्ट्रमान सेनेकरता, महाराष्ट्रमान सेनेचा विजयी उमेदवार करण्याकरता कुठचे दुसरे पक्ष आमच्यासोबत येतात त्याच्यावरती पुढची रणनीती केली जाईल। त्यामुळे आमदारांनी जरी म्हटलं असेल तरी आमदारांबरोबर चर्चा सुरू आहे, परंतु अंतिम निर्णय अजून काही नाही आहे। खरं तर इकडे ठाकरे गट हा अजितदादा गटाबरोबर इकडे जॉईन झालेला आहे। ठाकरे गटाच्या कुठच्याही नेत्यांकडनं आमच्याशी काही चर्चा झालेली नाही आहे। त्यामुळे महाराष्ट्रमान सेना देखील एक स्वतंत्र पक्ष आहे। दोन भाऊ जर वरती एकत्र झाले असतील तर इथल्या पदाधिकाऱ्यांनी देखील समन्वय साधणं अपेक्षित आहे। तुर्तास ते होताना तेवढं दिसत नाही। त्यामुळे भविष्यात आगामी काळामध्ये चर्चा सुरू आहे, पुढे बघू वरून काय आदेश आला तर तेही देखील आम्ही मार्ग खुले ठेवलेले आहेत। त्यामुळे अंतिम निर्णय हा पक्षाध्यक्षानुसार आम्ही घेतला जाईल।